यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार संजय देशमुख यांना मनोहर नाईक बंगल्यातून मोठा समर्थन दर्शवण्यात आलेला आहे। आपल्यासोबत ययाती नाईक आहे, त्यांच्याकडून जाणून घेऊया। भाऊ, आज आपण त्यांना समर्थन दर्शवलेलं आहे, काय आपल्या भूमिका आहेत आणि काय भूमिका घेऊन आपण त्यांना समर्थन दिलेलं आहे? मी त्यांना ह्याच्यासाठी समर्थन दिलेलं आहे की त्यांनी मंत्रिपद भूषवलेलं आहे। प्रशासनाचा त्यांना खूप मोठा अनुभव आहे आणि मागील काही 20-25 वर्षाच्या ह्याच्यात जर बघितलं आपण तर जिल्ह्याचा काही फारसा असा आपल्याला विकास कामं काही दिसायला मिळालेले नाही आहे। तर हे कुठेतरी असं वाटतं की आपल्याला नवीन चेहरा व्हावं कामासाठी। आणि संजय भाऊंच्या ह्याच्यात देशमुख साहेबांच्या ह्याच्यात कसं त्यांच्यात ते गुण आहे, ताकद आहे की ते आपल्या ह्या जिल्ह्याचं परिवर्तन करू शकतात, विकास कामं घडवून आणू शकतात। त्यासाठी मी त्यांना पाठिंबा दिलेला आहे आणि माझं खूप वर्षापासून त्यांचे संबंध आहे, माझे जिव्हाळ्याचे संबंध आहे, म्हणून मी माझ्यातर्फे त्यांना मी पाठिंबा दिलेला आहे। निश्चितच आपण जर बघितलं तर आता उद्या संजय देशमुख जे आहेत ते अर्ज भरणार आहेत आणि आपण सुद्धा तिथे उपस्थित राहणार आहात आणि आपला प्रवेश सुद्धा होणार आहे शिवबाठा गटामध्ये, असं सुद्धा चर्चा आहे। काय सांगाल? नाही 100% मी तिथं फॉर्म भरताना नामांकन पत्र दाखल करताना मी तिथं उपस्थित राहणार आहे, पण मी कुठल्याही पक्षात सध्या प्रवेश करणार नाही आहे, असं माझं असं कुठेही आता मी ठरवलेलं नाही आहे। नंतर आरामात सगळी चर्चा करून त्याच्यानंतर मी कुठल्या पक्षात जाणार, मग मी प्रवेश करणार, त्यावेळेस मी कळवू तुम्हाला। निश्चितच बंगल्यामध्ये फूट पडल्याचं असं सुद्धा सांगण्यात येत आहे। आपले जे समर्थक आहेत ते आपल्यासोबत आहेत का आणि काय संख्याबळ असणार आहे आणि काय पुढची रूपरेषा असणार आहे? नाही, फूट नाही सांगता येणार, कारण माझं व्यक्तिगत मत हे करणार आहे आणि आमच्या घराण्यामधून कोणी उमेदवारी नाही आहे, त्याच्यामुळे घरचा आणि घरात विरोध करणं ह्याच काही प्रश्नच येत नाही आहे। राहिलं बाकी विषय तर सगळे समर्थक तुम्हाला तर फेसबुकवर मी जे कमेंट केली त्याच्यावरच्या लाईकच्या ह्याच्याने आणि कमेंटच्या ह्याच्यातून तुम्हाला तर लक्षात आलं असेल की सर्व सोबत आहेत। निश्चितच हे होते ययाती नाईक, ज्यांनी संजय देशमुख यांना समर्थन दर्शवलेले आहे आणि येत्या काळात ते आपला खंबीर पाठिंबा त्यांच्यासोबत ठेवणार आहेत। संदेश कान्नू, जय महाराष्ट्र न्यूज, पुसद, यवतमाळ।